नमस्कार मित्रांनो, मी आहे संदेश आणि तुम्ही पाहत आहात आमचं यूट्यूब चॅनल छुपा रुस्तम. मित्रांनो, छुपा रुस्तममध्ये आम्ही अशाच व्यक्तींना तुमच्यासमोर घेऊन येत असतो ज्यांनी शून्यातून आपलं विश्व निर्माण केलेलं आहे, जे स्वतःला नायक म्हणत नाही पण त्यांच्या कृतीतून ते नायक ठरतात. आपल्यासोबत असेच एक छुपा रुस्तम आज आपल्या इथे आहेत. ते म्हणजे येड लागलं प्रेमाचं या प्रसिद्ध मालिकेतील राया. तुम्ही खूप चांगले इंट्रोडक्शन दिलं, फुल तयारीमध्ये आलाय असं दिसतंय, पण छान वाटलं ऐकून, खूप छान बोललात तुम्ही. सो आज तुम्ही अचानकपणे आलात, पण आमचे स्पॉट दादा आहे, सुदेश दादा यांचे भाऊ आहे ते. तर आपली माणसं ज्यावेळी अचानक जर आलं तर ते काय म्हणू आपण, त्यांचं कायम वेलकमिंग करायचं असतं. तर फर्स्ट ऑफ ऑल वेलकम, तुम्ही आमच्या सेटवरती आलात आणि आपण आता गप्पा मारू. थँक्यू सर. सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार. एवढी सगळी धावपळ चालू आहे, आम्ही बघतोय एवढं सगळं हे चालू आहे, त्याच्यातून तुम्ही वेळ काढून आम्हाला वेलकम, ऑलवेज वेलकम. काय म्हणजे नक्की एवढी धावपळ चालू आहे, काय चालू आहे नक्की सेटवरती? हे कायमच आमचं शेड्यूल असंच असतं. फर्स्ट म्हणजे आज ना टेलिव्हिजन म्हणजे आपल्याला तुम्हाला प्रेक्षकांना एक एपिसोड पूर्ण द्यायचा असतो आणि आपल्याला एक सीन करताना दिसतो 1 मिनिटाचा, पण त्याच्या मागं जवळजवळ अर्धा पाऊण तास 2 तासाचं काम असतं. म्हणजे 23 मिनिटाचा जो एपिसोड असतो तो पूर्ण करण्यासाठी आम्हाला पूर्ण दिवस लागतो. तर ही मेहनत टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये कायम राहतेच. ओके. आणि ही धावपळ आम्हाला आता आवडीची झाली खरं. ओके. आणि महाराष्ट्राने या मालिकेला भरभरून प्रेम दिलेलं आहे. आज राया हा प्रत्येकाच्या मनामध्ये घर केलेला आहे. तर जर तुम्ही ॲक्टर नसतात तर काय असतात? खरं तर ॲक्टर पण मी आधीपासून होणं असं कधी ठरवलंच नव्हतं. ज्यावेळी मास्टर डिग्री केली त्यावेळी ते पांडुरंगाने ते घडवून आणलं आणि त्या पद्धतीने घडलं. तर काही ॲक्टर नसतो तर 100% मला आर्मीमध्ये जायचं होतं. म्हणून मी NCC केलं. NCCची Cची परीक्षा असते, त्याला मला A+ ग्रेड आहे, कारण मी नॅशनलला रिप्रेझेंट केलं होतं. खूप छान. TSS त्याला सैनिक कॅम्प म्हणून असतो, त्यामध्ये मी दिल्लीला गेलो होतो. आम्ही महाराष्ट्रातले 30 लोक. ओके. तर एक तर आर्मीमध्ये असतो, दुसरी गोष्ट समजा माझ्याकडून म्हणजे दुसरं मला क्रिकेटरही व्हायचं होतं खरं तर, पण गावाकडच्या गोष्टीमध्ये झालं नाही. बरोबर. आणि शेतकरी तर मी आत्ताही आहे, माझे घरची आमची शेती आहेच. तर मला कधी टेन्शन नव्हतं असं की काय करायचं असं या पद्धतीने. पण ह्या गोष्टी तर 2 असतात, एक तर म्हणजे आर्मीमध्ये गेलो असतो किंवा मग क्रिकेट खेळलो असं चांगलं. बरोबर. सो बिग बॉसमध्ये तुम्ही आलात, बिग बॉस म्हणतात सिरियलमध्ये आलात, पण त्याच्या आधी पण जेव्हा असं कधी पहिली कमाई मिळाली तेव्हा तुम्ही काय केलं होतं त्याचं? माझी पहिली कमाई अजून माझ्याकडे तशीच चेकमध्ये आहे. मला ज्यावेळी ॲक्टिंगचं वेड लागलं, खरं तर त्यावेळी मी बाउन्सरचं पण काम करत होतो, जेणेकरून मला शूट बघता येईल. बऱ्याच ठिकाणी ॲक्टर्स वगैरे असतं. सो मी जिममध्ये पार्ट टाईम जॉब करत असताना कधी बाउन्सर असं म्हणजे शूटिंगची कधी असेल तिकडे बाउन्सरची गरज आहे. बरोबर. तर त्यावेळी मग मी तिकडे जायचो बघायला. सो माझा पहिला चेक 735 रुपयाचा आहे, तो मी अजून तसाच जपून ठेवला आहे. बरेच पैसे माझे बुडले म्हणा त्या ह्याच्यात, कारण माझा मेन हेतू होता की शूटिंग बघणं. तर पहिला चेकचं मी पहिली कमाई मी काही केली नाही. त्यानंतर मी जिममध्ये जॉब केला, तो पैसे मिळाले ते माझ्या हेल्थवरतीच माझे खर्च झाले म्हणा. खूप छान. अशा पद्धतीने या एकंदर प्रवासामध्ये अपयश आलं असेल किंवा निराशा पण लागलं असेल, पण तुम्ही कसं स्वतःला मोटिवेट ठेवलात की नाही मला इथपर्यंत पोहोचायचं आणि मी ते गाठणारच? मुळात मी माझ्या आयुष्यात जे काही काम करतो ते विथ प्लॅनिंग करतो. त्यामुळे मी ज्या पद्धतीने प्लॅन बनवला होता त्या प्लॅनने मी पुढे चालत आलो. सो मला निराशा वगैरे अशी गोष्ट खरं तर तसं फील नाही झालं कधी, कारण समजा एखादं अपयश आलं तर त्यातून मी शिकतच गेलो. दुसरी गोष्ट म्हणजे ही सुरुवात, हे मोटिवेशन माझ्यासाठी माझे आईवडील आहे, माझं गाव आहे. कारण देविकिंडी हे माझ्या गावाचं नाव, सांगली जिल्ह्यामधलं छोटंसं गाव आहे. सो गावाकडे एक शेतकऱ्याचा मुलगा काहीतरी आर्मीमध्ये जायचं या पद्धतीने ध्येय घेऊन आला होता. त्यानंतर ॲक्टिंग फील्डमध्ये आला. तो पण एक इन्सिडेंट आहे म्हणा की कसं या पद्धतीने आलो. तर माझं मोटिवेशन माझे आईवडील, माझी फॅमिली आणि माझं गाव आहे, ऑलवेज तेच असतं. विशालमधला असा एखादा गुण जो अजून फॅन्सना किंवा लोकांना माहिती नाही? नाही, माझ्या फॅन्सना माझे सगळे गुण माहीत आहेत. तरी सुद्धा असं हिडन टॅलेंट? कारण ज्यावेळी बिग बॉस झालं, बिग बॉसमध्ये 100 दिवस मला वाटते माझ्याहीपेक्षा माझ्यावर प्रेम करणार माझ्या लोकांनी मला खूप ओळखले. आणि त्याच प्रेमाखातीर म्हणा, म्हणजे माझे चांगले वाईट सगळे गुण त्यांना माहीत आहे. सो मी जसा आहे तसा माझ्या प्रेक्षकांच्या पुढे आहे. असं काय वेगळा गुण वगैरे माहीत नाही. आता पुढे परिस्थितीनुसार कोणते नवीन गुण येतील आय डोंट नो, पण मी जसा आहे तसं लोकांना माहीत आहे. बरोबर.
या सिरियलमध्ये मंजिरीबरोबर काम करत असताना कोणता सीन तुम्हाला थोडंसं अवघड वाटला असेल, की इमोशनल की जास्त करून मंजिरीला हसवण्यासाठी केलेला प्रयत्न? मुळात ही माझी चौथी मालिका आहे आणि ह्याच्या आधी मी एकदम फिल्म्स केले, चांगल्या चांगल्या डायरेक्टर्स बरोबर काम केलं. सुरुवातीला मला खूप हे अवघड गेलं होतं ज्यावेळी मी पहिली फिल्म केली, त्याच्यानंतर काही मालिका झाल्या. सो पण या मालिकेने त्यानंतर कॅमेरा फेस करून माझ्या अनुभवाने मला बऱ्याच गोष्टी समजल्या किंवा तो कॉन्फिडन्स आला. अवघड असं म्हणता येणार नाही, पण प्रत्येक समोरचा आर्टिस्ट पण तेवढाच कोऑपरेटिव्ह असेल म्हणा किंवा तेवढाच चांगला असेल. आमच्या ह्या सेटचं हे वैशिष्ट्य आहे की प्रत्येक आर्टिस्ट खूप चांगला ॲक्टर आहे आणि कामावरती प्रेम करणार आहे. बरोबर. आम्ही इथे आल्यानंतर आमच्या एड लागले प्रेमाचं या मालिकेसाठी काय देऊ शकतो हे सगळ्यांचा हेतू असतो. त्यामुळे काम करताना कधीच अवघड नाही गेलं कोणताच सीन करताना. आणि आमची जी बाकीची टीम आहे म्हणजे स्पॉट दादापासून डायरेक्शन टीमपासून सगळी टीम, लाईट असो, कॅमेरामॅन असो, सगळ्या लोकांचं खूप एक युनिक बॉन्ड आहे, अंडरस्टँडिंग आहे. त्यामुळे आता 2 वर्ष होतील पूर्ण. आपली मालिका चांगल्या लेवलला चालली आणि लोकांचं प्रेम आहे. हो बरोबर. सो असं काही अवघड असं काही नाही गेलं. 500 एपिसोडपेक्षा जास्त एपिसोड पूर्ण केलेले आहेत आणि पांडुरंगाच्या कृपेने झालं. हो, महाराष्ट्रभर चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर, आता ऐकलेलं आहे की मंजिरीचे जे पती जे हरवले होते ते परत येत आहेत, त्याच्याने रायाच्या जीवनामध्ये मोठा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे का? हो. आत्तापर्यंत 500 एपिसोडमध्ये आपण आपली मालिका प्रेक्षकांना कसं एंटरटेनमेंट करता येईल हाच आपला मेन हेतू असतो. आणि ट्विस्ट अँड टर्न म्हणजे रायाच्या आयुष्यात आणि मंजिरीच्या आयुष्यात म्हणजे आता हे डाव्या हाताचा खेळ आहे असं म्हणायला हरकत नाही. एवढ्या गोष्टी आलेत आणि आम्हाला आमच्या प्रेमावरती, राया आणि मंजिरीला आमच्या प्रेमावरती, आमच्या फॅमिलीच्या सपोर्टवरती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पांडुरंगाच्या आशीर्वादावरती खूप भरोसा आहे, विश्वास आहे. त्यामुळे किती संकट आले तरी राया मंजिरी वेगळे होणार नाहीत हे नक्की. खूप खूप छान सर, आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आपल्याला भेटून खूप बरं वाटलं. आमच्या पॉडकास्टमध्ये आपण आलात, आपले खूप खूप धन्यवाद. आणि आपल्याला असंच यश मिळत राहू दे आणि हे 500चे 1000चे 1,500 एपिसोड पूर्ण व्हावेत असे तुम्हाला शुभेच्छा. आणि खरोखर राया हा प्रत्येकाच्या आयुष्यातला पांडुरंगाचा अवतार म्हणून बनून राहावा आणि प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून राहावा ही सदिच्छा. पांडुरंगाचा भक्त बनायला हवं खरं तर, कारण आपला एकच राया आहे, तो म्हणजे सगळ्यांचा बाप आपला विठुराया. त्याच्या आशीर्वादाने आपलं सगळं चाललं. आपण त्याचे सेवक किंवा आपण भक्त म्हणू. आणि येस, रामकृष्ण हरी. धन्यवाद.